लाकूडतोड्या भाग 2. काही दिवसांनी लाकूडतोड्याला मिळालेल्या बक्षिसाची बातमी संपूर्ण गावात पसरली. गावातील काही लोक त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करू लागले, तर काहींना त्याचा हेवा वाटू लागला. एक लोभी माणूस म्हणाला, मी सुद्धा नदीत माझी कुऱ्हाड टाकतो आणि खोटे बोलून सोन्याची कुऱ्हाड मिळवतो. तो मुद्दाम नदीत आपली कुऱ्हाड फेकून मोठ्याने रडू लागला. नदी देवता प्रकट झाली आणि तिने त्याला सोन्याची कुऱ्हाड दाखवून विचारले, ही तुझी आहे का? लोभी माणूस लगेच म्हणाला, हो हो हो, हीच माझी कुऱ्हाड आहे. नदी देवतेला त्याचे खोटे बोलणे समजले. ती रागाने म्हणाली, जो माणूस लोभाने आणि खोटेपणाने वागतो तो बक्षिसाचा पात्र नसतो. असे म्हणत तिने सोन्याची कुऱ्हाड परत घेतली. त्याची खरी लोखंडी कुऱ्हाडही परत दिली नाही. लोभी माणूस रिकाम्या हाताने घरी परतला. ही घटना पाहून गावकऱ्यांनाही समजलं की प्रामाणिकपणा आणि सत्य यामुळंच खरं यश मिळतं. त्यांनी लाकूडतोड्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे जगण्याचा निश्चय केला. आणि ह्यातून आपल्याला तात्पर्य काय घ्यायचं आहे बघा, लोभ माणसाचे नुकसान करतो, तर प्रामाणिकपणा नेहमीच सन्मान आणि यश मिळवून देतो. तर मित्रांनो, केव्हाही आपल्या जीवनामध्ये आपण जास्ती प्रमाणाचा लोभ करायचा नाही. जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं आपण प्रामाणिकपणा आणि जे सत्य आहे त्यानुसार आपल्याला वागायचं आहे. कहाणी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.